नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं। पहिलेच 2 बटाटे उकडून घेतलेले, त्यांना कट करून तेलामध्ये टाकून घेतलं। थोडंसं त्यांना फ्राय करून घेतलं तेलामध्ये टाकून। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेली मिरची टाकून घेतली। तुम्ही बारीक कट केलेली मिरची किंवा मिरचीचं वाटणही टाकू शकता। मी बारीक कट केलेली मिरची टाकली। त्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकलं। त्यानंतर आपला रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा टाकला। आता हे सगळं फिरवून घेतलं। तर हे फिरवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक थोडासा शाबूच्या खिचडीचा कलर चेंज झाल्यानंतर आपण शेंगाचं कूट टाकायचं आहे। आता शेंगाचं कूट टाकून अजून एकदा फिरवून घेतलं। शाबूची खिचडी बनवताना त्याच्यावर शक्यतो ताट नाही झाकायचं, नाहीतर शाबूची खिचडी अशी चिपचिप्पी होते, चिकट चिकट होते, सुटसुटीत होत नाही, म्हणून मी ताट नाही आहे झाकलेलं। आता शेंगाचं कूट टाकून मी हलवून घेतलेलं आहे। एक 5-10 मिनिट तसंच त्याला ठेवायचं। एक 5-10 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे। तयार झाली आपली